श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. तर हा गुरुवार अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे व्रत करतो त्याचं उद्यापन या शेवटच्या गुरुवारी करत असतो. या महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती अवतरत असते, म्हणजेच वावरत असते आणि तिची पूजा, सेवा, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि कृष्ण यांना समर्पित आहे. माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असते, ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असते, त्या घरी माता लक्ष्मी वास्तव्य करत असते. तर बऱ्याचशा महिला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असतात आणि या व्रताची सांगता ही शेवटच्या गुरुवारी होत असते. आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावरती देवी लक्ष्मीचे पावलाचे ठसे काढणे, स्वास्तिक काढणे हे अतिशय शुभ मानले जाते. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे स्वास्तिकसुद्धा आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजेच घराच्या बाहेर काढायचं आहे. असं केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी घरामध्ये वावरत असते आणि ती स्थिर स्वरूपात आपल्या घरात राहत असते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर सडा, रांगोळी, त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, स्वास्तिक काढायचं आहे आणि विधिवत पूजा आपल्या उंबरठ्याची करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेन. कारण माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे. तर आता हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे जे आपण व्रत केले आहे गुरुवारचे, तर त्याचे उद्यापन करायचे आहे. तर हा जो गुरुवार आहे तर हा शेवटचा गुरुवार असणार आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला, उपाय केल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. पैसा, सुख, ऐश्वर्याने लक्ष्मी घरात नांदेल. घरातले पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली 11 लवंगाचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. हा जो उपाय आहे तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे. एखादे व्यक्ती गुरुवारचं व्रत करत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा घरामध्ये उपाय करायचा आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून व्रत नाही केले तरीही तुम्ही लक्ष्मीची सेवा आणि हा उपाय करायचा आहे. ज्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी येतात आणि कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, तसेच प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, जिथे तुम्ही 100 रुपये कमवता तिथे तुमचे 500 रुपये खर्च होत, अशा ह्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते. घरातील संकट, अडचणी, दोष हे दूर होतात आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, त्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल. वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणारे सर्व हे वर्ष जे आहे तर ते तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाईल. लक्ष्मीला लवंग ही अतिशय प्रिय आहे, तर हे सर्वांनाच माहीत आहे. कारण लवंगासंबंधित काही उपाय आपण जेव्हा करतो तेव्हा आपले जे काही उपाय आहेत तर ते अत्यंत प्रभावशाली ठरत असतात. आणि म्हणूनच सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. तुम्ही गुरुवारची जी पूजा मांडणी आहे सकाळीच करत असाल तर सकाळीच करून घ्यायची आहे किंवा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करायची आहे. आणि त्यानंतर धूप, अगरबत्ती, दीप सगळं लावायचं आहे आणि वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्षची पूजा मांडत नसाल तर तुम्ही देवघरासमोर तुमचा हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 अखंड लवंगा घ्यायचे आहेत. 11 अखंड लवंग घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कुठेही तुटले फुटलेले घ्यायचे नाही. पुढे फूल असणाऱ्या 11 चांगल्या लवंग घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक रुपयाची 11 नाणी तुम्हाला घ्यायची आहेत किंवा 5 रुपयाची असेल तरीही चालेल. परंतु 11 नाणी तुम्हाला घ्यायची आहेत. आता हे 11 नाणी आणि 11 लवंगा ह्या तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. देवघरासमोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक लवंग घ्यायचं आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं. तर ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्रीम नमः, ओम श्री नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जे 1 रुपयाचं नाणं आणि लवंग आहे तर ती माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे. दुसरं लवंग आणि एक दुसरा नाणं घ्यायचं आहे हातामध्ये आणि परत ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आणि ते नाणं आणि ते 1 जी लवंग आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता. आता अशा 11 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणून 11 लवंगा आणि 11 नाणी जी आहेत तर ती माता लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहेत. माता लक्ष्मीला लवंग जेवढ्या प्रिय आहेत तेवढेच नाणीसुद्धा प्रिय आहेत. म्हणून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने जे काही नाण्यांचे उपाय आहेत, लवंगाचे उपाय आहेत तर ते या दिवशी केले जातात आणि माता लक्ष्मीला अशा पद्धतीने जर आपण 11 नाणी, 11 लवंग अर्पण केली तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जात नाही. त्याचबरोबर आपल्याला तिथेच बसून माता लक्ष्मीची जी महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं पठण करायचं आहे. तर तुम्ही 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, 1 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मनोभावे आपली जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि माता लक्ष्मीला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. लक्ष्मी, पैसा, सुख, ऐश्वर्य हा तुमच्या घरामध्ये नांदू लागतो. तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा मांडणी जेव्हा करणार आहात तेव्हा आंब्याच्या पानाचा आवळ्याच्या पानांनी सजवायचा आहे. कलशाची पूजा करायची आहे, स्थापना करायची आहे आणि लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तसेच मार्गशीर्षच्या गुरुवारी गाईला गूळ, हरभऱ्याची डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने सुद्धा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. तसेच आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेला लावायचा आहे. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन देखील चांगल्या पद्धतीने करायचं आहे. सुवासिनी स्त्रियांना घरी बोलून त्यांना यथासांग तुम्ही त्यांच्या ज्या काही वस्तू तुम्ही देऊ शकत असाल त्या द्यायच्या आहेत किंवा मग हळद, कुंकू आणि लावून त्यांना त्यांची ओटी भरायची आहे. एक फळ आणि जी माता लक्ष्मीचं पुस्तक आहे तर ते त्यांना द्यायचं आहे. अशा पद्धतीने जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने बऱ्याच जणांना फरक पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. जोपर्यंत तुम्ही उपाय करणार नाही तोपर्यंत त्या उपायाचं फळ प्राप्त कसं होणार? त्यामुळे जोपर्यंत उपाय आहेत ना तर अशा ह्या विशिष्ट तिथी ज्या आहेत आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शेवटचा गुरुवार आहे. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात चुकू नका. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.